मातोश्रींच्या स्मरणार्थ माजी मंत्री विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्याकडून बाळूमामा देवालयास ॲम्ब्युलन्स अर्पण। सांगलीचे भाजप आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्याकडून बाळूमामा देवालयास मारुती इको कंपनीचे अंदाजे 6.5 लाख रुपये किमतीचे ॲम्ब्युलन्स अर्पण करण्यात आली। जनसेवा हीच ईश्वर सेवा हे वृत्त जोपासून आमदार खाडे यांनी केलेलं कार्य कौतुकास्पद असल्याची चर्चा उपस्थित भक्तांमध्ये होत होती। काही दिवसांपूर्वी आमदार खाडे बाळूमामा मंदिरास भेट देऊन दर्शन घेण्यासाठी आले होते। त्यावेळी तेथील ॲम्ब्युलन्स बंद असल्याचं त्यांच्या कानावर आले। यावेळी त्यांनी आपण या देवालयास ॲम्ब्युलन्स प्रदान करण्याचा मनोदय व्यक्त केला। त्यासोबत नुकताच देवालय समितीनं ॲम्ब्युलन्स सेवा फ्री हा घेतलेला निर्णय त्यांना आवडल्यामुळे त्यांनी तात्काळ सहकुटुंब येऊन ॲम्ब्युलन्स प्रदान केली। यावेळी देवस्थान समितीचे मानधन अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले, कार्याध्यक्ष पुंडलिक होसमणी यांच्या हस्ते आमदार खाडे यांचा देवस्थान समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आला। बाळूमामा देवालयास ॲम्ब्युलन्स अर्पण करण्याचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार बाळूमामा देवालय अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष पुंडलिक होसमणी यांनी यावेळी काढले। यावेळी देवालयाचे ट्रस्टी दिलीप पाटील, दिनकरराव कांबळे, रावसाहेब कोणकेरी, संदीप मगदूम, दत्तात्रय पाटील, यशवंतराव पाटील, संभाजी पाटील, मंदिराचे मुरारी पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते। आभार मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत कदम यांनी मानले। सर्जेराव भाट, मुरगुड प्रतिनिधी। आज आम्ही सर्वजण फॅमिलीसह आमचे कार्यकर्ते नेते मंडळी आम्ही सगळे बदनापूरला आम्ही आलेलो आहोत। बाळूमामाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत। आज राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे आणि मागल्या काही महिन्याच्या अगोदर मी इथे आलो होतो। त्यावेळेला खूप चांगलं स्वागत झालं आणि दर्शन झालं बाळूमामाचं। त्यांच्या आशीर्वादावर खूप समाधान शांती नांदायला लागलेली आहे। त्यावेळी सरपंच असतील, इथले ट्रस्टचे लोक असतील, पाटील साहेब असतील, बाकी सगळे असतील, त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक विनंती त्यांनी केली की आमचं ट्रस्टचं हॉस्पिटल इथं आहे आणि इथं मोठी गर्दी पण असते, इमर्जन्सी काय लागली तर आम्हाला ॲम्ब्युलन्स आमच्याकडे नाही आहे, तर त्यामुळे आम्हाला एक ॲम्ब्युलन्स मिळाली तर आम्हाला इथं चांगली सुखसोयी उपलब्ध होईल। त्या दृष्टिकोनातून आपण जर प्रयत्न केला तर आम्हाला खूप चांगलं वाटेल। ते आमच्या डोक्यात बसलं, बाळूमामाने आमच्याकडून डोक्यात बसवून आमच्याकडून ते करून घेतलं, त्यांचीच कृपा आहे आणि त्या कृपेच्या मानानं आज आम्ही ह्या बाळूमामा ट्रस्टसाठी आणि बाळूमामा मंदिरासाठी आम्ही एक ॲम्ब्युलन्स आज इथं प्रधान सोहळा आम्ही साजरा केला। बाबांच्या आशीर्वादानं हे घडलेलं आहे। बाबाच्या आशीर्वादानं निश्चितच त्या ॲम्ब्युलन्समध्ये जास्त लोक येऊ नयेत आणि आले तर ते सुख समाधान शांतीनं आणि आरोग्यमय तंदुरुस्त होऊन परत जावावेत, एवढीच मी सर्वांच्या वतीनं बाळूमामाच्या चरणी प्रार्थना करतो। बाळूमामांना असंच आमच्यावर प्रेम आशीर्वाद आमच्यावर कृपा राहू दे एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।